जय भीम, जय संविधान। आज पुन्हा एकदा आपल्यावर समोर एक विषय घेऊन या ठिकाणी आलेला आहे, जे महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये एनडीए अर्थात महायुती महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये एनडीएचं भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचं सरकार या 2024च्या मे आणि या ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये स्थापित झालं आणि ही संपूर्ण केंद्रामध्ये सरकार स्थापन करण्याची आणि महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये आपलं सरकार स्थापन करण्याची ही प्रक्रिया भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी जवळपास 2019 पासूनच पूर्ण तयारी करून या निवडणुकांना ते सामोरे गेले होते। हा जो अजेंडा आहे 2024च्या निवडणुकीच्या माध्यमातून झालेला, हा काही आताचा नाहीये। याला जवळपास 1925 पासून जेव्हा हिंदू महासभेची स्थापना झाली आणि त्या अगोदर या देशाचा इतिहास पाहता जेव्हा 1818 ला या देशातून इंग्रजांच्या माध्यमातून पेशवाई पूर्णपणे संपुष्टात आली, इंग्रजांनी सुधारणावादी कायदे निर्माण केले, धर्माच्या मध्ये ढवळाढवळ न करता त्यांनी जवळपास 1857च्या उठावानंतर या देशामध्ये आपली राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यासाठी येथील बहुसंख्याक असलेल्या हिंदू धर्माच्या अंतर्गत कुठलीही ढवळाढवळ करायची नाही अशा पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला आणि त्यानंतर राजकीय सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली खऱ्या अर्थाने। त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं त्या ठिकाणी सरकार जाऊन ब्रिटिशांच्या पार्लमेंटरी म्हणजे संसदीय सत्ताकारणाची मुहूर्तमेढ 1860च्या नंतर या ठिकाणी आपल्या देशामध्ये प्रस्थापित झाली। जेव्हा या देशामधली आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये सामदाम दंड भेदाची कूटनीती जी प्रस्थापित झालेली होती आणि तिला शह देण्याचं काम इंग्रजांनी केलं, त्याचा सूड घेण्यासाठी, त्याचा बदला घेण्यासाठी या इंग्रजांविरुद्ध त्या ठिकाणी पेशवाईनं अनेक प्रयत्न केले। इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी 1857 मध्ये जो राष्ट्रीय उठाव म्हणून त्यांनी उल्लेख केला त्याचा, परंतु हालाकी महात्मा फुले म्हणतात त्या पद्धतीनं 1857चं ते राष्ट्रीय उठाव नसून भटपांड्याचं बंड अशा पद्धतीनं महात्मा फुले त्याला शीर्षक दिलेलं होतं। आणि म्हणूनच एकंदरीत पेशवाईला नष्ट करण्याचं काम ज्या पद्धतीनं इंग्रजांच्या माध्यमातून येथील व्यवस्थेने केलं, त्याचा सूड आणि त्याचा सुडाचा बदला म्हणून त्या ठिकाणी 1857च्या नंतर इंग्रजांना बाहेर आपल्या देशातून घालविण्यासाठी आणि त्याचबरोबर 1920 येईपर्यंत लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवल्याशिवाय राहणार नाही, हा जो लोकमान्य टिळकांचा संदेश होता, जी प्रतिज्ञा होती, त्याचा अर्थ, त्याच्या दोन बाजू आहेत अर्थाच्या। एक बाजू ही आहे की या व्याख्येनुसार, या संदेशानुसार या देशामधील इंग्रजांच्या विरुद्ध वातावरण निर्मिती करायची आणि इंग्रजांना हाकलून देण्यासाठी स्वातंत्र्य लढा उभारायचा, ही एक बाजू होती। आणि दुसरी बाजू ही होती की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे। स्वराज्य या शब्दाचा अर्थ आहे की पेशवाईंचं राज्य, आणि या पेशवांचं राज्य मिळविण्याचा हा माझा स्वराज्य हक्क आहे, ही दुसरी बाजू लोकमान्य टिळकांच्या प्रतिज्ञेची होती। आणि खरे पाहता स्वराज्य या शब्दाचा लोकमान्य टिळकांच्या भाषेत खरा अर्थ होता पेशवाई हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळविणारच, ही त्यांची त्या ठिकाणची खरी प्रतिज्ञा होती। परंतु बहुजनांसमोर, देशवासियांसमोर हा राष्ट्रवाद त्या ठिकाणी जोडला गेला, जो राष्ट्रवाद कधीही पेशव्यांनाच काय
कुणालाही त्या ठिकाणी अभिप्रेत नव्हता. अशा पद्धतीनं या इंग्रजांच्या सुधारणावादी इंग्रजांचं जे काही सुधारणावादी धोरण होतं त्यांच्या देशातल्या लोकशाहीमुळं येथील जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये राहून बहुजनांना आणि अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या सोयी करून देणे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सामाजिक सुधारणा घडवून आणणे. जेव्हा कलकत्त्यामध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली, परंतु त्या अगोदर जेव्हा या देशामध्ये सतीची चाल होती, सतीची चाल म्हणजे की एखाद्या ब्राह्मण स्त्रीचा पती जर वारला तर त्याच्या चितेवरती जिवंतपणी त्याच्या पत्नीला, त्याच्या विधवा पत्नीला त्या ठिकाणी चितेवर बांधायचं आणि जिवंत जळत असताना तिचा आक्रोश कानावर येऊ नये म्हणून मोठमोठ्याने ढोल वाजवायचे. अशा पद्धतीची सतीची चाल होती. ती सतीची चाल जेव्हा माननीय राजाराम मोहन राय यांच्या वहिनी, त्यांच्या मोठ्या भावाच्या पत्नी म्हणजे त्यांची वहिनी जेव्हा वारली आणि त्या वहिनीला सती जावं लागलं, तर त्या जेव्हा आपलं जळतंय तेव्हा कळतंय अशातली एक म्हण असते. त्या पद्धतीनं जेव्हा वहिनीच्या अंगावरती ही वेळ आली, हा बेत आला, त्यावेळेस राजाराम मोहन राय यांनी या सतीच्या चालीला बंद करण्यासाठी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि इंग्रजांच्या बाजूने उभे राहून या सतीच्या चालीच्या विरोधामध्ये कायदा घडवून आणला, करवून आणला. म्हणजेच सांगायचं तात्पर्य असं की इंग्रजांनी या देशामधील सुधारणावादी, सामाजिक सुधारणावादी चळवळ राबवली आणि त्याला कायद्याचं स्वरूप दिल्यामुळे ती जास्त फोफावली. म्हणजे या सगळ्या ज्या काही पेशवाईंच्या, ब्राह्मणांच्या विरुद्ध मध्ये ज्या काही इंग्रजांनी सुधारणा आणल्या त्याचा सूड आणि बदला घेण्याचं काम पुढे चालून लोकमान्य टिळकांनी केलं आणि त्यानंतर अनेकांनी केलं. सांगायचं तात्पर्य असं की या हजारो वर्षापूर्वीच्या या कूटनीतीच्या, कुसंस्कृतीचा इतिहास हजार वर्षापासून आहे. परंतु जशी संधी वर येईल तशी या क्रांतीवादांच्या विरोधात आपली प्रतिक्रांती प्रस्थापित आणि स्थापन करण्याचा प्रयत्न करत असते. लोकमान्य टिळकांनी प्रयत्न केला, तो अपयशी ठरला. त्यानंतर जवळपास सम्राट अशोक, सम्राट कनिष्क आणि सम्राट हर्षवर्धन या तीनही सम्राटांच्या राजवटीमध्ये बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाल्यामुळे या देशामध्ये बौद्ध धर्माचा उदय झाला आणि पुनरुज्जीवन झालं. परंतु काही कालावधीनंतरच सम्राट हर्षवर्धनाच्या नंतर पुष्यमित्र शुंग जो सेनापती होता त्याने त्या सम्राट हर्षवर्धनांच्या वंशजाला पराभूत करून सेनापतीपद घेऊन आणि तिथून पुढं आपलं राजकीय अस्तित्व स्थापन केलं, ज्याला कूटनीतीचा किंवा RSSच्या माध्यमातून जर विचार केला तर तो बौद्ध धर्माचा पराभव करण्यामध्ये आणि त्याला नष्ट करण्यामध्ये पुष्यमित्र शुंगाने सर्वस्व अर्पण केलं. असं म्हणतात की जेव्हा एक भारतीय वकील जो सम्राट हर्षवर्धनाच्या राज्यामध्ये होता, तो वकील बाहेर चीन देशामध्ये गेलेला असताना आणि तेथील शिष्टमंडळ भारतामध्ये येऊन बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी त्या वकिलासोबत येत असताना इकडे पुष्यमित्र शुंगाने उठाव केला होता आणि मग त्या चीन मधल्या शिष्टमंडळासोबत आलेल्या वकील आणि इतरांना या पुष्यमित्र शुंगाने इथे भारतात आल्याच्या नंतर जो बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी येणार होते तर त्या पूर्ण शिष्टमंडळाला आणि वकिलांना त्या ठिकाणी मज्जाव करण्यात आला आणि त्यांची पुढे चालून हत्या सुद्धा करण्यात आली. अशा प्रकारचा इतिहास या देशाचा आहे. सांगायचं तात्पर्य असं की या देशामध्ये आणि जगामध्ये विशेषतः सामदाम दंड भेदाची कूटनीतीची ही कुसांस्कृतिक विचारसरणी ही लोकशाहीवादी, मानवतावादी, विवेकवादी अशा निसर्गवादी विचारावर नेहमीच कुरघोडी करण्याचा जशी संधी येईल तशी प्रयत्न करते आणि त्या पद्धतीतून हवी होण्याचा प्रयत्न करते. म्हणून पुष्यमित्र शुंगाच्या नंतर जवळपास 1350 वर्ष या देशामधून बौद्ध धर्माचा लय झाला
आणि 1350 वर्षानंतर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 14 ऑक्टोबर 1956 जो निर्धार होता की 1935 साली जो निर्धार त्यांनी व्यक्त केला होता की मी हिंदू म्हणून जन्मलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही, आणि त्या पद्धतीने त्या घोषणेची अंमलबजावणी 1956 14 ऑक्टोबर रोजी पूर्ण केली, जो बौद्ध धम्माचं धम्मचक्र प्रवर्तन करून. म्हणजे 1350 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने या देशामध्ये या बौद्ध धम्माला एक प्रकारे राजाश्रय म्हणता येणार नाही, परंतु धम्मक्रांती करून या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन करण्याचं काम, आणि एक हीनयान आणि महायान हे जे दोन शकले बौद्ध धम्माच्या पंथामध्ये पडलेली होती ती दोन्ही बाजूला करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दोन्ही यानाला बाजूला ठेवलं आणि एक नवयान म्हणून बौद्ध धम्माचं या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन केलं. आणि विशेष यानंतर आणि याही अगोदर जेव्हा संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, संविधान क्रांती आणि त्यानंतर झालेली ही धम्मचक्र प्रवर्तनाची क्रांती, ह्या दोन्ही क्रांत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या आणि त्याचाच पुढे चालून एक इतिहास झालेला आहे. परंतु ह्या दोन्ही क्रांत्या करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या कूटनीतीने एवढ्या पद्धतीने छळलं होतं. अशा पद्धतीनं जेव्हा 1956च्या नंतर जो भारतीय संविधानाच्या प्रवासाचा जो प्रवास चालू आहे त्या 75 वर्षाच्या काळामध्ये ह्या कूटनीतीनं जशी संधी मिळेल त्या पद्धतीनं त्यांनी या लोकशाहीवर आणि लोकशाही मूल्यावर आणि या संविधानावरती हवी होण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 1951 असेल, 1956 असेल, त्यानंतर 1976 असेल, या तीनही काळामध्ये संविधानातील मूलभूत हक्काची चौकट नष्ट करण्याचं काम येथील या कूटनीतीने केलं होतं. जेव्हा हजारो वर्षाचा म्हणजे जवळपास 1350 वर्षाचा जो इतिहास आहे भारतीय, त्या इतिहासामध्ये म्हणजे 14 ऑक्टोबर 1956च्या अगोदरचा 1350 वर्षाचा इतिहास, या भारताच्या इतिहासामध्ये संपूर्णतः बौद्ध धम्माला आणि लोकशाही मूल्यांना पूर्णपणे जगाच्या वेशीवर टांगले गेले होतं. आणि त्या इतिहासाच्या काळामध्ये जे काही दडल्या गेलेलं होतं बौद्ध धम्माचं आणि त्याचा जवळपास पुनर्जन्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला केलेला होता. आणि तो केलेला पुनर्जन्म धम्माचं धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा जो दिवस होता, तो दिवस म्हणजे एक प्रकारे या RSS वादी, विज्ञान विरोधीवादी, त्याचप्रमाणे लोकशाही मूल्यांच्या विरोधी असलेली, संविधान विरोधी असलेल्या या शक्तीला ही धम्मक्रांती आणि संविधान क्रांती ही अजिबात रुचलेली नव्हती. आणि म्हणून त्यांनी गेल्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये जशी संधी येईल त्या पद्धतीनं आपल्या कूटनीतीचा कुराजकीय प्रवास या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि जेव्हा 1976च्या नंतर म्हणजे मूलभूत हक्काची चौकट असलेला जो काही मूलभूत हक्कावरला गदा आणण्याचं काम केलं होतं, त्यानंतर सुद्धा या शक्तीला यश आलं नव्हतं. परंतु त्यानंतर जवळपास 2014 पासून या शक्तीला पुन्हा एकदा बळ मिळालेलं होतं. आणि त्याने विचार केला की 1925ला आमच्या या हिंदू महासभेची स्थापना झालेली आहे, तर 2025 साल हे आमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आणि ही सुवर्ण संधी आज 2014 रोजी आम्हाला चालून आलेली आहे, ये नक्कीच प्रकारे आमच्याकडे चालून आलेली आहे. म्हणून RSS ज्याला सरसंघचालक मोहन भागवत असतील किंवा त्यांचं राजकीय स्वरूप असलेलं भाजप म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल आणि त्यांच्या सोबत असलेले सर्वच मित्र पक्ष, या सर्वांनी मिळून 2025 ची तयारी करण्यासाठी 2014ला भारतीय सर्वसामान्य जनतेची मानसिकता ओळखली आणि त्यांच्या मानसिकतेचा लाभ उठविण्यासाठी, राजकीय लाभ उठविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि त्यामध्ये 2014ला त्यांनी एक आमिष दाखवलं. ते आमिष यासाठी दाखवलं की त्यांचं टार्गेट 2025 शताब्दी वर्षामध्ये पुन्हा 1818 वर्षापूर्वीचा पेशवाईचा काळ या ठिकाणी प्रस्थापित झाला पाहिजे. हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून
आणि शताब्दी वर्षाची सांगता करण्यासाठी, समारोप साजरा करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी 2014 पासून जी वाटच पाहून होते अशी संधी त्यांना चालून आली. सर्वसामान्य जनता भारतीय त्या ठिकाणी काँग्रेसचं 10 वर्षाचं केंद्रात सरकार असल्यामुळं आणि इतर राज्यातही काँग्रेसचं सरकार असल्यामुळं काँग्रेसला वैतागलेली होती. आणि याच 10 वर्षातील काँग्रेसने केलेल्या चुका, मग त्यामध्ये अजमल कसाबचा मुंबईवरला हल्ला असेल, अशा अनेक अफजल गुरुचा त्या ठिकाणी हल्ला असेल संसदेवरला, म्हणजे एकंदरीत या सर्व प्रकारच्या घटनांमुळं येथील भारतीय जनता काँग्रेसला कंटाळलेली होती. आणि त्यानंतर या काँग्रेसच्या कंटाळलेल्या मानसिकतेचा लाभ उठवण्याचं काम 2014 मध्ये केंद्राच्या म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये या भारतीय जनता पक्षाने त्याचा लाभ उठवला. त्यामध्ये त्यांनी सर्वसामान्य जनतेला आमिष दाखविली की या काँग्रेस पक्षाने 50 वर्षापासून 60 वर्षापासून जे राज्य केलं या देशावरती, या काँग्रेस पक्षाने त्यांच्या नेत्यांनी आपल्या देशातली संपत्ती चोरून भ्रष्टाचार करून त्यांची संपत्ती स्वित्झर्लंडमध्ये स्विस बँकेमध्ये ठेवली आणि तो पैसा आम्ही आणू संपूर्ण, आणि तो एवढा पैसा आहे की या देशामधल्या प्रत्येक भारतीयाच्या कुटुंबाच्या खात्यावरती आम्ही 15 लाख कमीत कमी जमा करू, अशा पद्धतीचं आमिष दाखवून याच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्या भाजपच्या मित्रपक्षांनी त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला आमिष दाखवलं. आणि त्यानंतर निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये भाजपला आणि त्यांच्या मित्रपक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं. 2014 ते 2019 या 5 वर्षामध्ये त्यांनी असं नियोजन केलं की 2025चं टार्गेट आपलं येणं प्रकारे कुठल्याही नीतीचा वापर करून आपल्याला 2025 मध्ये या हिंदू महासभेला म्हणजेच RSS वादाला या ठिकाणी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर त्या 2025 ची तयारी आपण अशी केली पाहिजे की 1818 पूर्वी ज्या पद्धतीनं पेशवाई इथं स्थापन झाली होती तीच पेशवाई 2025 मध्ये स्थापन झाली पाहिजे. आणि ही भेट या RSSला, या हिंदू महासभेला शताब्दी वर्षानंतर आपल्या राजकीय स्वरूपाच्या माध्यमातून देऊ, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी टार्गेट केलं गेलं. आणि तिथून 2014 पासून त्याची सुरुवात. 2014 ते 19 या 5 वर्षामध्ये याच नरेंद्र मोदी प्रधानमंत्र्यांनी पायाला अक्षरशः भिंगरी बांधली आणि संपूर्ण जग फिरत राहिले. असा 1-2 महिने असे कधी गेलेले नाहीत की त्या 2 महिन्यामध्ये, म्हणजे 2014 ते 2019 या 5 वर्षाच्या काळामध्ये लगातार 2 महिने असे कधीच जाऊ शकले नाहीत की त्या 2 महिन्यामध्ये सलग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या देशामध्ये होते. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की संपूर्ण जग फिरत असताना आपली इमेज, आपलं व्यक्तिमत्व या जगामध्ये छाप पडली पाहिजे, अशा पद्धतीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संपूर्ण जगामध्ये भटकंती केली. परंतु आमच्या देशामध्ये ज्या पद्धतीनं सरकार चालवायला पाहिजे होतं, जे संविधानावर पाहिजे होतं, जे लोकशाहीच्या मूलतत्वावर पाहिजे होतं, येथील शेतकऱ्यांची आत्महत्या, कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुःखावर त्या ठिकाणी मात करणाऱ्या उपाय असतील, असे अनेक प्रश्न त्या काळात असून सुद्धा त्या ठिकाणी सर्व काही दुर्लक्षित करण्यात आलं. आणि 2019ला त्या ठिकाणी पुन्हा निवडणुका आल्या आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं की 15 ऑगस्ट 2022 मध्ये या देशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हा सुवर्ण जयंतीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक 75 वर्ष पूर्ण होत आहेत. तर या 15 ऑगस्ट 2022ला 75 वर्ष या देशाच्या स्वातंत्र्याला पूर्ण होत आहेत. आणि अमृत महोत्सव वर्षामध्ये या देशातील प्रत्येक कुटुंबाला स्वतःचं पक्क घर या ठिकाणी आम्ही देणार आहोत, अशा पद्धतीनं 2019 मध्ये त्यांनी लालूच दाखवली. आणि तेव्हापासून या 2019च्या निवडणुका सुद्धा अबकी बार 300 पार म्हणून 305 जागा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या झाल्या. जेव्हा 2019ला पुन्हा केंद्रामध्ये सरकार स्थापन झालं भाजपचं आणि मित्रपक्षांचं, तिथून त्यांची शक्ती, त्यांची कूटनीतिची शक्ती पुन्हा भरभराटी झाली. आणि मग 2024च्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका कशा पद्धतीनं आपल्याला हाताळता येईल की जेणेकरून तिसऱ्यांदा हॅट्रिक आम्ही करू आणि 2025 मध्ये येणारं आमचं पेशवाईच्या सरकारला
उत्तेजना कशी देता येईल या पद्धतीनं पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने मांडणी केली आणि कामाला लागले. 2019 मध्ये त्यांनी निवडणुका जिंकल्यानंतर, सरकार स्थापन झाल्याच्या नंतर त्यांनी या इलेक्ट्रॉनिक सुरुवातीला केंद्रातला विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला संपवलं, त्यांना अल्पमतावर आणलं. 2019 मध्ये तर त्यांना विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा घेता आलं नाही. राहुल गांधींची खासदारकी सुद्धा रद्द करण्यात आली काही काळात. त्यानंतर सगळे छोटे मोठे राजकीय पक्ष प्रादेशिक असलेले त्यांनाही संपवण्याचं काम केलं. एवढंच काय, महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडून एकनाथ शिंदेला फोडून मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पक्षाला फोडून शरद पवारचे हात निकामी करण्यात आले अजित पवारला घेऊन. म्हणजे NIA असेल, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन, CBI असेल, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, त्यानंतर इन्कम टॅक्स असेल, IT, या सगळ्या माध्यमातून ईडीचा धाक दाखवून त्या ठिकाणी आपापली सरकार स्थापन करण्यासाठी, विरोधकांना नष्ट करण्यासाठी हा कूटनीतीचा वापर या केंद्र सरकारने 2019 ते 2024 पर्यंत चालवला. आणि त्याचप्रमाणे जी पक्की घरे देण्याचा जो संकल्प होता जाहीरनाम्यातला, तो सुद्धा अजूनही सपशेल अपयशी ठरलेला आहे. आणि जेव्हा विरोधी पक्षाला संपवलं, छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षांना संपवलं, मग जनतेला कशा पद्धतीने संपवता येईल यासाठी 2019 पासूनच सुरुवात करून यांच्या मताचा अधिकार हिरावून घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज्या कंपन्या बनवतात, BEL, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, या कंपनीला EVM बनवण्याचं टार्गेट दिलं. आणि त्या टार्गेटमध्ये, त्या कंपनीमध्ये 7 पैकी 4 भाजपचे पदाधिकारी त्या ठिकाणी संचालक म्हणून राहिले. आणि त्या EVM मध्ये बसवणारी जी कंट्रोल चिप असते, त्या चिपचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी चीनच्या कंपनीला दिलं, ज्यामध्ये जवळपास 80,000 कोटी रुपयाचं गुंतवणूक झाली. आणि त्या चिपमध्ये सेटिंग करून त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून या देशातील जनतेचा मताचा अधिकार कसा हिरावून घेता येईल याविषयी त्या ठिकाणी संपूर्ण सेटिंग केली. आणि 2019 पासून ते 2024 पर्यंत ही तयारी पूर्ण त्यांनी करून घेतली. आणि बिनधास्त राहिले की आता आमचं 2024 मध्ये सुद्धा आम्ही हॅट्रिक करू आणि आम्ही निवडून आल्याशिवाय राहणार नाही. केंद्रामध्ये जो विरोधी पक्ष असतो त्याला नष्ट केलं. त्याचप्रमाणे इतर सर्व राज्यांमध्ये आपलेच त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सरकार स्थापन होईल, कूटनीतीचा वापर करून, बळाचा वापर करून, पैशाचा वापर करून या सगळ्या प्रकाराने आपल्या राज्यामध्ये, अनेक राज्यामध्ये आपले सरकार स्थापन केले. त्याचबरोबर या अनेक विकास योजनांची आकर्षण दाखवली. त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक ऑफिशियल त्या ठिकाणी योजना असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये तर 500च्या नोटांच्या बंडलांचा पूर वाहिला गेला. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक पुरावे सुद्धा सापडलेले होते. मग ते भारतीय जनता पक्षाच्या महासचिवाचे विनोद तावडे यांचे विवांत हॉटेलमधले पुरावे असतील, त्याच्याकडेही त्या ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आलं. म्हणजे एकंदरीत मुख्य निवडणूक आयुक्त भारत यांनाही या RSSने ताब्यात घेतलं. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांना सुद्धा यांनी ताब्यात घेतलं. त्याचबरोबर CAG आणि महानियंत्रक यांनाही त्यांनी ताब्यात घेतलं. राष्ट्रपती सुद्धा या ठिकाणी यांच्यापासून बाजूला जाऊ शकले नाही. म्हणजे एकंदरीत संपूर्ण व्यवस्था, न्याय यंत्रणा, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि पत्रकारिता, ज्यांना गोदी मीडिया म्हणतो आपण, म्हणजे एकंदरीत लोकशाहीचे 4ही आधारस्तंभांना यांनी आपल्या ताब्यात घेतलं RSSने. आणि त्या पद्धतीनं 2024च्या निवडणुका लढल्या गेल्या. परंतु तरी सुद्धा येथील महाविकास आघाडीच्या, महाराष्ट्रातील आणि देशातील इंडिया आघाडीच्या सर्वच विरोधी राजकीय पक्षांना तोपर्यंत सुद्धा यांची खेळी समजून आलीच नाही. यांना एवढंही कळत नव्हतं की या EVMच्या माध्यमातून केवळ आमचीच नव्हे, केवळ जनतेचीच नव्हे, आमचेही दुकानं बंद होणार आहेत, हा धोका सुद्धा ते ओळखू शकले नाही. आणि ते सुद्धा या महाराष्ट्राच्या आणि हरियाणाच्या निवडणुकीमध्ये एकदम फेल गेले. आणि त्या माध्यमातून त्यांची सुद्धा या ठिकाणी नाचक्की झाली. आणि देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, हरियाणामध्ये तिसऱ्यांदा या ठिकाणी BJP आणि RSSच्या माध्यमातून BJP आणि त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार स्थापन झालं. महाराष्ट्रामध्ये तर या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनने एवढी कमाल केली
की भाजपला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला की आम्ही मागत होतो एक डोळा तर आम्हाला 2-2 डोळे दिलेले या मशीननं. त्यामुळे ती आश्चर्यचकित होऊन गेले आणि त्यांना तर आश्चर्यचकित होण्याच्या पलीकडे गेल्याच्या नंतर त्यांची मिजाज अशी झाली की त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे सरकार स्थापन झालेलं आहे हे सरकार मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जे दोन्ही उपमुख्यमंत्री हे असंविधानिक आहेत, कारण संविधानामध्ये उपमुख्यमंत्री पद हे असूच शकत नाही. सांगायचं तात्पर्य असं की केंद्रामधलं भाजपचं आणि त्यांच्या मित्र पक्षाचं एनडीएचं सरकार आणि महाराष्ट्रामधलं भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचं महाराष्ट्र राज्य सरकार जे फडणवीस मुख्यमंत्री आहेत, हे दोन्ही सरकार, मग ते हरियाणामधलं नायब सिंग सैनीचं असेल, ही जी काही भाजप सरकार आहेत हे संपूर्ण सरकारे असंविधानिक आहेत. असंविधानिक म्हणजे कसं? ज्या मताच्या जनतेच्या मताच्या अधिकारामधून सरकार उमेदवार निवडले जातात आणि त्या उमेदवाराच्या बहुमताच्या बळावरती विधानमंडळामध्ये प्रमुख नेता निवडला जातो आणि प्रमुख नेता त्याचं मंत्रिमंडळ मुख्यमंत्री स्वतःहून करतो आणि ते सरकार म्हणजे संविधानिक सरकार असतं. परंतु या ठिकाणी आमच्या मताचा अधिकार, एक घटना आहे पैठण मधली की एका व्यक्तीनं एक मोबाईल आपल्या सोबत नेला मतदान करत असताना आणि मतदान करत असताना त्यांनी शूटिंग घेतली, बटन ईव्हीएमचं बटन त्यांनी काँग्रेस पक्षाचं दाबलं आणि इकडं व्हीव्हीपॅट मध्ये धनुष्यबाणाची चिठ्ठी निघाली. बटन दाबतानाचा व्हिडिओ त्यांनी काढला, चिठ्ठी निघालेला वेगळाच तो पण व्हिडिओ त्यांनी काढला आणि त्यांनी जेव्हा सांगितलं तिथल्या निवडणूक अधिकाऱ्याला की बघा मी बटन हे दाबलेलं याचा व्हिडिओ पहा, मी कोणतं बटन दाबतोय आणि इकडे कोणती चिठ्ठी निघते त्याचंही चिठ्ठी पहा व्हीव्हीपॅट मधली आणि त्या दोन्हीचं कम्पेअर करा. मी मत दिलं या ठिकाणी वेगळ्या पक्षाला आणि चिठ्ठी निघाली व्हीव्हीपॅट मध्ये दुसऱ्याच पक्षाची, हा मताचा माझा अधिकार अनधिकार झाला नाही का? हा प्रश्न जेव्हा त्या संबंधित निवडणूक अधिकाऱ्याला त्यांनी सांगितला, कळवला, त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्याच्यामधला व्हिडिओ पहिल्यांदा त्यांनी डिलीट मारला. डिलीट मारल्याच्या नंतर मग त्यांनी काय केलं, त्यांनी त्याला सांगितलं की तुम्ही इथं मोबाईल आणण्याची परवानगी नसताना व्हिडिओ तुम्ही का काढला? त्यावर त्या माणसाने प्रश्न उत्तर केला. त्यांनी प्रश्न केला की मी इथं मोबाईल आणला, मी ईव्हीएमचा बटन दाबतानाचा व्हिडिओ काढला, व्हीव्हीपॅट मधून पर्ची दुसऱ्या निघालेली तो पण मी व्हिडिओ काढलेला आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेला आहे. हा माझा गुन्हा आहे, हा माझा गुन्हा आहे. तुमच्या निवडणूक आयोगाच्या नियमाच्या विरुद्ध हा मी गुन्हा केलेला आहे. परंतु या गुन्ह्याची जी काही सजा असेल, जी काही शिक्षा असेल, जे काही कलमानुसार नियम लावले असतील त्या नियमांची सजा आणि शिक्षा भोगायला मी तयार आहे. परंतु हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला तुम्ही न्याय द्याल का? हा प्रश्न त्या मतदारांनी जेव्हा केला त्यावेळेस सगळे चिडीचूप झाले. त्याला गुपचूप बाहेर काढण्यात आलं पोलिसांकडे आणि संध्याकाळी गुपचूप त्याचा मोबाईल त्याच्या घरी आणून देण्यात आला पोलिसांच्या माध्यमातून. ही वस्तुस्थिती आहे, सत्य आहे, 100% सत्य आहे. हा माणूस मला भेटलेला सुद्धा आहे. परंतु पुरावे दाखवू शकत नाहीत, तर ते पुरावे या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने डिलीट मारलेले आहेत. सांगायचं तात्पर्य असं की या देशामधलं अशा प्रकारची ईव्हीएमवर सेटिंग करून धागली करून आमच्या महाराष्ट्रीयन आणि संपूर्ण देशाच्या जनतेचा मताचा अधिकार जो आमच्यापेक्षा जीवाच्या मोलाचा आहे, जीवापेक्षा मोलाचा आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कलम 12 ते 32 या मूलभूत हक्कातून सर्वोच्च स्थानी असलेला हा मताचा अधिकार आहे. हा मताचा अधिकार या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनने हिरावून घेतल्यामुळं आमच्या मताचा अनादर झालेला आहे आणि या ईव्हीएम मधून निर्माण झालेल्या विधानसभेला आणि मंत्रिमंडळाला, केंद्र सरकारला आणि लोकसभेला या ठिकाणी असंविधानिक दर्जा आहे. हे संविधानातून निर्माण होऊ शकत नाहीत. अशा असंविधानिक केंद्र सरकारचा, संसदेचा, विधानमंडळाचा आणि महाराष्ट्राच्या सरकारचा आणि हरियाणा सरकारचा आणि महाराष्ट्रीय जनता आणि भारतीय जनता धिक्कार करते, निषेध करते आणि त्याच माध्यमातून या असंवैधानिक सरकारला आणि
त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आमच्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून जे मार्करवाडी गाव आहे त्या मार्करवाडी गावामधून याची सुरुवात झाली आणि याची सुरुवातही डॉक्टर बाबा आढाव यांनी पुण्यातून या संपूर्ण व्यवस्थेच्या निवडणूक प्रक्रियेच्या विरोधामध्ये 3 दिवस आंदोलन उपोषण केलं आणि त्यानंतर त्यांचा आदर्शावरती संपूर्ण महाराष्ट्र पेटला आणि मार्करवाडी गावामधून या मताच्या अधिकाराची छाननी करण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी जी प्रक्रिया त्या ठिकाणी प्रशासनाला कळवून राबवण्याचा 3 डिसेंबरला निर्णय घेतला, परंतु पोलिसांनी तो हाणून पाडला. एक फार चांगली गोष्ट झाली की तो जर प्रयत्न यशस्वी झाला असता तरीही जनता पेटली असती आणि प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही तरी जनता पेटलेली आहे. म्हणजे याचाच अर्थ स्पष्ट आहे की या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मधून निर्माण झालेल्या केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार, हरियाणा सरकार हे सगळे सरकार असंविधानिक आहेत. यांना कुठलाही घटनात्मक नीतीचा बेस नाही, घटनेचा दर्जा नाही आणि हे कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी हे सत्ताधारी होऊ शकत नाही. तर हे फक्त केवळ आणि केवळ गुंड लुटारू टोळ्यांचं सत्ता आहे आणि या चोरांच्या टोळीला, चोरांच्या सरकारला जनता कधी माफ करणार नाही. आणि त्यासाठीच म्हणून नांदेडमध्ये आमचे प्राध्यापक दिव्यास इंगळे सर असतील, त्यानंतर अमरावतीमध्ये आमचे क्रांतीवीर मानकर साहेब असतील, ते आता 16 डिसेंबर पासून नागपूरमध्ये त्या ठिकाणी ईव्हीएमच्या विरोधामध्ये आमरण उपोषण करणार आहेत. त्याचप्रमाणे नांदेडमध्ये देवेंद्र इंगळे साहेब यांनी बेमुदत छापे उपोषण घेऊन त्या ठिकाणी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे. मी स्वतः औरंगाबादमध्ये या ठिकाणी क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत क्रांती मोर्चाचं आयोजन करून त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला निवेदन दिलं उपविभागीय आयुक्तालयाच्या मार्फत. त्याचप्रमाणे 13 तारखेला नाशिकमध्ये सुद्धा महामोर्चाचं आयोजन आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की या असंविधानिक केंद्र सरकारला आणि भाजप केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला या संपूर्ण महाराष्ट्रामधून एकानंतर एक जिल्हा पेटून उठत आहे, एकानंतर एक खेडे पेटून उठत आहे आणि या ईव्हीएमला हटविण्यासाठी आणि ईव्हीएमवर झालेल्या निवडणुका पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्यासाठी या मागणीसाठीच या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटवलेलं आहे, रान उठवलेलं आहे. या महाराष्ट्र जनतेला मी सॅल्यूट करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद.